जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी आपल्याला अलर्ट मोशनमध्ये जे ते बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो आपल्याला इथं इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या समोर जिथे अशा प्रकारचे काही इमोजी वगैरे इथं येऊन जातील. तर इथं आपल्या सर्वात आधी इथे काय करायचं, आपल्याला सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचे. तर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वरती तुम्हाला 3 डॉट दिसतात आडवी, तर त्यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट जे ते ॲडिओ इथे करा. म्हणजे जो आपला ॲडिओ असेल तो एक्स्ट्रॅक्ट जे ते होऊन जाईल. त्यानंतर तो ब्लॅक कलरचा जो व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाका. त्यानंतर त्या ॲडिओवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचे. त्यानंतर त्या ॲडिओला आपल्या अशा प्रकारे खालती जे ते आणायचं आहे मित्रांनो. राऊंड रेक्टँगल 1च्या खालती आपल्याला इथं आणायचं आहे. त्यानंतर तो जो राऊंड रेक्टँगल 1 आहे त्याला आपल्या इथं डिलीट जे ते करून टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इमोजी वगैरे दिली तर इथं तुम्हाला काही याला चेंजेस वगैरे तर करायचं नाही, त्याला तसंच ठेवायचं आहे. तर ज्या मित्रांनो बीट जे ते अशा प्रकारे खाली असतील त्या बीटवरती आपलं इथं येऊन जायचं. त्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या. घेतल्यानंतर नंतरच्या बीटवरती येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तर आपली जी त्या इमेजची लेअर असेल त्या बीटपर्यंत इथं येऊन जाईल मित्र. परत दुसरा इथं इमेज ॲड करण्यासाठी इथं आपल्या बघा काय यायचं, आपल्याला त्याच बीटवरती थांबून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे. परत तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या. घेतल्यानंतर नंतरच्या बीटवरती येऊन पहिला ऑप्शन जो असेल तो इथं सिलेक्ट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता तुम्ही काय करा, आपले जेवढे काही इथं बीट असतील त्या बीटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे ते ॲड इथं करून घ्या. तर तुम्हाला इमेजेस कसं ॲड करायचं इथं तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही स्टेप फॉलो करून आपले इथं जेवढे काही बीट असतील त्या बीटनुसार आपले जेवढे काही इमेजेस असतील ते इथं ॲड करून तुम्ही इथं बरोबर जे ते घ्या. ओके, तर बघा मित्रांनो, मी इथं जे ते आपले जेवढे काही बीट होते त्या बीटनुसार मी इथं इमेजेस जे ते ॲड करून घेतले. तर ॲड केल्यानंतर आता तुम्हाला इथं बघा काय करायचं आहे. इथं तुम्हाला बघा खालती एक राऊंड रेक्टँगल 2 अशा प्रकारे सॉरी मित्र रेक्टँगल 2 अशा प्रकारे इथं दिसत आहे. तर त्याला जे ते आपल्याला काय करायचं, सर्व फोटोच्या वरती आपल्याला त्याला इथं घेऊन यायचं. त्यानंतर तुम्हाला खालती ग्रुप 1 भेटेल. तर त्याला सुद्धा जे ते आपल्याला सर्व जे ते आपल्याला काय करायचं बघा, रेक्टँगल 2 जे आहे त्याच्यावरती आपल्याला हा ग्रुप 1 जो असेल तो इथं लावायचा आहे मित्रांनो. त्यानंतर त्या ग्रुप 1 वरती आपल्याला क्लिक करून इथं साईडला तुम्हाला बघा 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे, त्यावरती क्लिक करून कॉपी लेअरची करायची. आणि आता बीटनुसार इथं आपल्याला जिथे काय करायचं, इथं त्या लेअर असतील त्या इथं पेस्ट जिथे करून द्यायच्यात. तर त्या करण्यासाठी परत आपल्याला 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन इथं पेस्ट जिथे करायचे. तर मित्रांनो, आता आपले जेवढे काही बीट असतील त्या बीटवरती आपल्या ह्या ज्या लेअर असतील त्या इथं पेस्ट जिथे करून घ्यायचे. तर तुम्हाला इथं काही लेअर जिथे जास्त होतील काही कमी होतील तर त्यासाठी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्या इथं बघा काय करायचं, आपल्या त्या लेअरवरती क्लिक करून इथं स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथं आपल्या 3 नंबरला एक ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करा. म्हणजे आपली तिथपर्यंत लेअर जी असेल ती ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो. परत नंतरच्या बीटवरती येऊन परत ती जी लेअर असेल तिथं पेस्ट जिथे करून टाका. आता इथं लेअर जिथे कमी पडत आहे तर आपल्या तिथपर्यंत करण्यासाठी आपल्याला त्या बीटवरती येऊन आपल्या स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन एकदम शेवटला ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करा. म्हणजे तिथपर्यंत ती जी लेअर असेल तिथं येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आता इथं जे ते आपले जे लेअर आहेत त्या इथं कशा कॉपी पेस्ट जे ते करायचं इथं तुम्हाला माहीत पडले. तर ह्या प्रकारे आता आपल्या इथं जेवढं काही बीट असतील त्या बीटनुसार इथं तुम्ही कॉपी पेस्ट जे तिथं करून टाका त्या लेयर्स. ओके, तर मित्र इथं जे ते मी बीटनुसार इथं त्या ज्या लेअर होत्या त्या मी त्या पेज जे ते करून टाकलेत. आता त्यानंतर आपल्या त्या ज्या त्या मित्रांनो लेअर होत्या त्या टेक्स्टवाल्या त्या एडिट जे ते कशा करायचं हे तुम्हाला इथं सांगतो. तर त्यासाठी आपल्या ग्रुप 1 वरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3 लेअर भेटते. तर आता सुरुवातीच्या लेअरवरती आपल्याला एकदम खालच्या क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला जो कोणता इथं टेक्स्ट घ्यायचा असेल तो इथं टेक्स्ट इथं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कलरच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जो कोणता कलर हवा असेल तो इथं तुम्ही कलर घेऊ शकता. त्यानंतर राईटवरती इथं क्लिक करा. त्यानंतर आपल्या त्या काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला परत नंतर तुम्हाला
सर्वात वरती एक लेअर दिसत आहे टेक्स्टची, तर त्यावरती क्लिक करून परत एडिट टेक्स्टमध्ये जावा. परत तुम्हाला इथं जो कोणता इथं कलर घ्यायचा असेल तो घेऊ शकता तुम्ही, फॉन्ट वगैरे इथं घेऊ शकता. त्यानंतर इथं बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन 3 नंबरला खालती बघा एक ऑप्शन भेटेल, त्यावरती जाऊन शॅडो जे ते आपल्या इथं काय याचं बघा कलर जे ते आहे मित्रांनो, त्या कलरमध्ये जाऊन तुम्ही आता जो टेक्स्टला इथं कलर दिला होता तोच कलर आपल्याला इथं परत जे ते इथं द्यायचा आहे. म्हणजे आपला जो टेक्स्ट असेल तो एकदम असा चांगला इथं दिसेल भारी. त्यानंतर इथं तुम्हाला इमोजी ते एडिट करायचे असेल तर त्या इमोजीवरती आपल्याला क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं. परत तुम्हाला इथं जे कोणते इथं इमोजी घ्यायचं असेल ते इथं इमोजी इथं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर परत आपल्याला वरती राईटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला बॅक जे ते येऊन जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता जे ते टेक्स्ट जे ते कशा प्रकारे इथं एडिट करायचे ते तुम्हाला माहीत पडले. तर अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही टेक्स्ट असतील ते सर्व टेक्स्ट इथं तुम्ही एडिट करून घ्या. तर मी तुम्हाला परत एकदा इथं स्टेप सांगतो की कशा प्रकारे जे टेक्स्ट आहे ते एडिट करायचे. तर त्यासाठी बघा आपल्याला परत काय करायचं, नंतरच्या जे ते आपला जो कोणताही इथं ग्रुप असेल मित्रांनो टेक्स्टवाला त्याला ओपन करून घ्यायचंय. परत नंतर तुम्हाला जे ते आता ह्या लेअरवरती क्लिक करायचं टेक्स्टच्या, त्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथं तुम्हाला काय याचं लेअर्स इथं टाईप करून घ्यायचे सॉन्गनुसार. तर त्यानंतर इथं कलर तुम्हाला जो कोणता हवा असेल तो इथं घेऊ शकता. परत बॅक आपल्याला यायचंय. परत वरती एक लेअर भेटेल टेक्स्टची, तर त्यावरती क्लिक करून परत एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जो टेक्स्ट इथं राईट करायचा आहे त्यानंतर वरती कलर तुम्हाला इथं चूज करायचा आहे. त्यानंतर राईटवरती क्लिक करून बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन इथं खालती तुम्हाला 3 नंबरला एक ऑप्शन भेटेल, त्यावरती जाऊन कलर इथं घ्यायचा आहे जो आपण आधी टेक्स्टला दिला होता तोच कलर आपल्या इथं परत जे ते अप्लाय करायचं आहे. परत आपल्या बॅक येऊन आपल्या इमोजी चेंज करायचे असतील तर त्या इमोजीवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जो हवा तो इथं इमोजी घेऊ शकता. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे टेक्स्टवाले ग्रुप असतील तिथं एडिट होऊन जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे आता तुम्ही काय करा, इथं आपले जेवढे काही ग्रुप असतील टेक्स्टचे तर तेवढे सर्व तुम्ही ग्रुप्स इथं एडिट करून घ्या. ओके. तर मित्र इथं जेवढे काही ग्रुप्स होते आपले टेक्स्टचे तर ते सर्व ग्रुप्स मी इथं एडिट करून घेतले आहेत मित्रांनो. तर आता त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं, आपल्याला त्या इमेजेसला जे ते आपल्या शेक इफेक्ट जो आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचा. तर तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला बॅक जे येऊन जायचंय. इथं बॅक जे ते आपल्याला आल्यानंतर तुम्हाला जे ते डिस्क्रिप्शनमध्ये एक शेक इफेक्टची जे एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्या इथं काय यायचा अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा. त्यानंतर त्याला जे ओपन करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन याचा जो इफेक्ट असेल तो कॉपी करून आपल्याला जिथे बॅक यायचंय आणि जो आपण इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचंय. आणि आता इथं आपले जेवढे काही इथं इमेजेस होते जे आपण ऍड केलेले त्या सर्व इमेजेसला आपल्याला हवाला जो इफेक्ट असेल तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट जे ते करून टाकायचे. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट जे ते करायचे. तर मित्रांनो आता जे ते आपल्या इमेजला शेक इफेक्ट जो तो कसा अप्लाय करायचा हे तर तुम्हाला माहीत पडले. तर अशा प्रकारे आपली इथं जेवढे काही इथं आता आपले असतील मित्रांनो इमेजेस त्या सर्व इमेजेसला तुम्ही इथं शेक इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करून टाका. ओके. तर मित्र आपल्या आता इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी शेक इफेक्ट जो तो इथं दिलेला आहे मित्रांनो. तर त्यानंतर आता आपल्याला इथं काही जे ते इफेक्ट जे आहे ते इथं द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्याला जे बॅक येऊन जायचे. परत आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट होता त्याला जे ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिसेल वरती. तर त्यावरती क्लिक करून इथं 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन याची कॉपी लेअर इथं करायची. त्यानंतर बॅक येऊन आपल्याला काय करायचं, आपण जो इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचे आणि जिथं जिथं आपले इमेजेस असतील तिथं तिथं आपल्याला हा जो व्हिडिओ असेल तिथं पेस्ट जो करून टाकायचा. तर पेस्ट इथं करून टाका. तर इथं पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या बिटवरती येऊन परत इथं पेस्ट करून टाका. परत नंतरच्या बिटवरती येऊन इथं पेस्ट करून टाका. तर मित्र जर का हा व्हिडिओ कुठे जर का जास्त होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही कमी पडत असेल तर हा वाला कुठलाही ऑप्शन इथं सिलेक्ट करून तुम्ही त्याच्या तो काय करू शकता, व्हिडिओचा जी लेंथ असेल तिथं तुम्ही डिलीट करू शकता मित्रांनो, एक्स्ट्रा पार्ट झाला असेल तर त्या व्हिडिओचा. तर मित्रांनो आता इथं जेवढे काय आपले इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा व्हिडिओ जो असेल तिथं अप्लाय करून टाका मित्रांनो, म्हणजे ऍड करून घ्या. ओके. तर मित्र इथं जे मी ते सर्व आपल्या इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला हवाला जो व्हिडिओ होता तो इथं ऍड करून घेतलाय. तर त्यानंतर आपल्याला जे काय अर्थ बघा मित्र, आता आपला जो व्हिडिओ आहे तो आजचा इथं रेडीच झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो एरो दिसत आहे तर त्या एरोवरती आपल्याला जायचं. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचंय. तर त्यानंतर बघा मित्र आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय मित्रांनो एक्सपोर्ट होण्यासाठी. तर आता एक्सपोर्ट सुद्धा इथं होत आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आपल्या जे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.